नमस्कार. आवाज येतोय माझा? आता आपण हो येतोय. हा ध्येय मंत्राने सुरू करू. मी स्क्रीन दाखवते आहे. स्क्रीन दिसते का? तुम्ही सांगा मला. ध्येय मंत्र दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर? आपण आपल्या वर्गाची सुरुवात ध्येय मंत्राने करतो. दिसतो. मी म्हणते माझ्यासोबत, तुम्ही सोबतच म्हणा. तुमच्या समोर आहेत. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम् संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य कृते जीवन संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरं वन्दे संस्कृतमातरं. नमस्कार सगळ्यांचं आपल्या वर्गात पुन्हा एकदा स्वागत आहे. आपले 2 वर्ग होऊन गेलेले आहेत, पण काही नवीन लोकांनी उशिरा जॉईन केल्यामुळे आपण सुरुवातीपासून आज वर्ग घेतो आहोत. कुठलीही भाषा आपण जेव्हा शिकतो त्यावेळी सगळ्यात आधी काय करतो? परिचय, परस्पर परिचय. तर आज आपण परस्पर परिचय कसा करायचा ते बघू. मम नाम संदीपः. हा व्यक्ती म्हणतो आहे मम नाम संदीपः भवतः नाम किम? मम नाम संदीपः भवतः नाम किम? हा उत्तर देतो मम नाम गिरीशः. भवतः नाम किम? भवतः म्हणजे तुमचं. पुल्लिंगी प्रश्न काय राहील? भवतः नाम किम? मम नाम राजेशः. भवतः नाम किम? हा उत्तर देतो आहे मम नाम सुरेशः. ही मुलगी म्हणते आहे मम नाम राधा भवतः नाम किम? मम नाम सुनीलः. भवतः नाम किम? आता आपल्या वर्गात जी पुरुष मंडळी आहेत ती आपापलं नाव सांगेल. मम नाम. आपापले माईक ऑन करा आणि सांगा मम नाम. जसं संतोष महोदय. भवतः नाम किम? मम नाम संतोषः. हा अरुण महोदय. अरुण महोदय. मम नाम अरुण. मम नाम अरुणः. हा हा पुल्लिंगी पुरुषांची जी नावं आहेत तिथे आपण संस्कृत मध्ये विसर्ग लावतो. जसं राम आहे त्याला हे 2 डॉट जे दिसतात आहे त्याला म्हणतात विसर्ग. रामः, कृष्ण कृष्णः, अरुणः, संतोषः, संदीपः, राजेशः. आणि त्या विसर्गाचं उच्चारण कसं होतं? ह. म्हणून मम नाम अरुणः, मम नाम संतोषः. अजून कोण आहेत मीटिंग मध्ये? आपापलं नाव सांगा कृपया. भवतः नाम किम? अस्ति अस्तु. स्त्रीलिंगी प्रश्न काय राहील? मम नाम सुनीलः. स्त्रीलिंगात प्रश्न आहे भवत्याः नाम किम? भवतः नाम किम पुल्लिंग प्रश्न, भवत्याः नाम किम स्त्रीलिंग. नाम किम कॉमन आहे, फक्त पुल्लिंगात भवतः म्हणायचं आहे
आणि स्त्रीलिंगात भवत्याः म्हणायचं आहे. ही मुलगी उत्तर देते आहे, मम नाम पूजा. भवतः नाम किम? मम नाम वेदः. भवत्याः नाम किम? मम नाम नव्या. या मुलाने प्रश्न काय विचारलाय? भवत्याः नाम किम. ही मुलगी आहे आणि हिने विचारलाय भवतः नाम किम. आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे. भवत्याः नाम किम. आपल्या वर्गात कोणी महिला आहे का जॉईन केलेला आहे? कृपया मम हा मम नाम पलक. हा मम नाम पलक. हा पलक इति शब्द संस्कृते पुल्लिंगी असते. अकारांत पुल्लिंग असतं. आपण पलकला पलका म्हणू शकतो. ठीक आहे. मम नाम वर्षा. हा मम नाम वर्षा. पुन्हा महिला द्वयमेव अस्ति. सम्यक. आता इथे उत्तर आहे मम नाम गोविंदः. आपण काय प्रश्न करायचा? भवतः नाम किम? भवतः नाम किम. इथे आहे मम नाम. इथे काय म्हणायचं? इथे आहे मम नाम गौरी. इथे काय? भवत्याः नाम किम? भवत्याः नाम किम. पुरुष असेल तर प्रश्न राहील भवतः नाम किम. स्त्री असेल तर भवत्याः नाम किम. कळलं आहे? भवतः भवत्याः मम. एकदा आपण अभ्यास करूया. मम मम सगळ्यांनी म्हणा. मम भवतः भवत्याः. मम भवतः भवत्याः. सगळ्यांना उच्चारणाचा अभ्यास करायला माईक ऑन केला 1-2 जणांनी तरी चालेल. पुढे आहे देवः. सहदेवः. दूर आहे. हे बघा दूर दाखवलेलं आहे. डिस्टन्स आहे इथे. म्हणून सहदेवः तो देव. याच्यासाठी प्रश्न काय? कह देवः. कोण देव? सहदेवः. सह देशभक्तः. कह देशभक्तः. उत्तर द्या. कह देशभक्तः. सः देशभक्तः. सह देशभक्तः. कह महापुरुषः. सः महापुरुषः. सह महापुरुषः. कह पुरुषोत्तमः. सः पुरुषोत्तम. आता इथे कह पुरुषोत्तमच्या ठिकाणी या मुलाच्या जवळ आहे. जेव्हा जवळ असतो पुल्लिंगी त्यावेळेस एषः म्हणायचं असतं. एषः म्हणजे हा. सह म्हणजे तो. एषः म्हणजे हा. एषः देशभक्तः. एषः कः. एषः वैज्ञानिकः. एषः वैज्ञानिकः. सह देशभक्तः. इथे डिस्टन्स आहे म्हणून सह म्हटलं. इथे नाही आहे म्हणून एषः महापुरुषः. हे जवळ आहे. जेव्हा जवळ असतो त्यावेळेस एषः. दूर असेल त्यावेळेस सह. कळलं? सहदेवः एषः महापुरुषः. सह एषः. आपल्याला काय बघायचं यात? सह आणि एषः. सह दूर, एषः जवळ. कह महापुरुषः. उत्तर द्या. सः महापुरुषः. सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे आपापला माईक ऑन करून. कह वैज्ञानिकः. एषः वैज्ञानिकः. एषः वैज्ञानिकः. कह देशभक्तः. सः देशभक्तः. कह राजनेता. एषः राजनेता. एषः राजनेता. सम्यक. सह एषः कह. तो हा कोण. सह म्हणजे तो पुल्लिंगी. एष म्हणजे हा पुल्लिंगी. कह म्हणजे कोण हा प्रश्न आहे. सह गायकः. कह गायकः.
एषः लेखकः, कः लेखकः, सः कः, सः शिक्षकः, एषः कः, एषः देशभक्तः. आपल्याला काय बघायचं आहे यात? सह, एषः आणि कह. पुल्लिंगात. आता स्त्रीलिंगात काय करायचं आहे? सा देवी, देवी सा देवी, ती देवी, का देवी, सा देवी, का देवी, सा देवी, का वीरांगना, सा वीरांगना, का वैज्ञानिका, सा वैज्ञानिका, का वैज्ञानिका, सा वैज्ञानिका. जसं पुल्लिंगात सह होतं तसं स्त्रीलिंगात सा आहे. आणि पुल्लिंगात जसं एषः होतं स्त्रीलिंगात एषा आहे. एषा तपस्विनी. एषा का? एषा तपस्विनी. उत्तर द्या पटापट. एषा का? एषः देवी. एषः न, फक्त एषा. इथे विसर्ग नाही. जेव्हा विसर्ग असतो त्यावेळेस ह. एषा देवी. एषा का? एषा भारत माता. का देवी? सा देवी, का तपस्विनी? एषा एषा तपस्विनी, का वीरांगना? सा वीरांगना, का देवी? एषा देवी, एषा देवी. का वैज्ञानिका? सा वैज्ञानिका, का भारत माता? एषा माता, एषा भारत माता. माता. सम्यक. कळलं तुम्हाला? सह बालकः म्हणजे तो मुलगा. एषः बालकः हा मुलगा. कह बालकः म्हणजे कोण मुलगा? प्रश्न आहे. कह. तसंच सा महिला, ती महिला. एषा महिला म्हणजे ही, जवळ असताना. आणि प्रश्न राहील का. तसंच नपुंसकलिंग. संस्कृतमध्ये 3 लिंग असतात: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आता आपण बघू नपुंसकलिंग. फलम. किम फलम? तत्फलम. ते फळ. किम फलम? तत्फलम. किम पुष्पम? तत्पुष्पम. तत्पुष्पम. किम वाहनम? तत्वाहनम, तद्वाहनम. जसं सहसा होतं तसं हे पण तद आहे. दूर असेल तर. आणि जवळ असेल तर एतत्. एतत् गृहम. किम गृहम? एतत् गृहम्. किम व्यजनम? एतत् व्यजनम, एतद् व्यजनम. किम फलम? तत्फलम, तत्फलम. किम पुस्तकम? एतत् पुस्तकम्. एतत् पुस्तकम्. सम्यक. किम पुष्पम? तत्पुष्पम्. तत्पुष्पम. किम गृहम? एतत् गृहम्. एतत् गृहम, एतत् गृहम. तसंच तत्, एतत्, किम. तत् पुस्तकम. प्रश्न असेल किम पुस्तकम. एतत् पुष्पम. हे फुल. किम पुष्पम. प्रश्न एतत् सारखा दोन्हीकडे. तत् किम ते काय. तत् पत्रम. एतत् किम हे काय. एतत् वस्त्रम. वस्त्रम्. ना. कः महापुरुषः? सः महापुरुषः. कः राजा? एषः राजा, एषः राजा. का बालिका? सा सा बालिका. बालिका, का वृद्धा? एषा वृद्धा, एषा वृद्धा. आता नपुंसकलिंगात किम पुष्पम? तत् पुष्पम, किम दूरदर्शनम? एतत् दूरदर्शनम, एतत् दूरदर्शनम. सम्यक. पुल्लिंगात सह एषः कः. स्त्रीलिंग सा एषः का. नपुंसकलिंग तत् एतत् किम. एतत् किम्. सम्यक.
सर्वेषां उत्तमप्रयासः। अधुना पुन्हा परिचयः अस्ति. भवान कः, आपण कोण. मम नाम आपण म्हटलं, मम नाम. जसं मी म्हणेन मम नाम शैलजा, अहम महिला, अहम शिक्षिका, अहम भारतीया, अहम गृहिणी, अहम कार्यकर्त्री. अहम म्हणजे मी. भवान हे पुल्लिंगासाठी प्रश्न आहे. भवान कह, आपण कोण. हे सांगितलं अहम छात्रः. भवान कह, यांनी काय उत्तर दिलं, अहम युवकः. भवान कह, अहम गायकः. दिसतंय तुम्हाला, स्क्रीन दिसते. भवान कह, अहम युवकः दिसते स्क्रीन. हो. आपण कोण, अहम युवकः. भवान कह, अहम गायकः. भवान कह हा पुल्लिंगी प्रश्न आहे. अहम लेखकः, अहम वैज्ञानिकः, अहम पुरुषः, अहम प्रधानमंत्री, अहम सैनिकः, काही म्हणू शकतो. स्त्रीलिंगात काय प्रश्न असेल, भवती, आपण कोण. भवती का, अहम छात्रा. भवती का, अहम शिक्षिका. भवती का, अहम लेखिका. भवती का, अहम सेविका. भवती का, अहम गायिका, अहम गृहिणी, अहम. ठीक आपल्याला म्हणायचं. भवान कह पुल्लिंगात, भवती का स्त्रीलिंग. भवान कह प्रश्न आल्यानंतर पुल्लिंग उत्तर काय येईल, अहम लेखकः. भवती का, अहम नायिका. इथे लेखिका, जर इथे लेखक आहे आणि लेखिका आहे तर पुल्लिंग प्रश्नाचं उत्तर काय राहील, अहम लेखकः. आणि स्त्रीलिंगाचं अहम लेखिका. भवान कह, अहम वादकः. भवती का, अहम नर्तकी. अहम बालकः. भवान कह. आता सगळ्यांनी सांगा, जेवढे पुरुष आहेत आपल्या वर्गात त्यांनी भवान कह हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आपण कोण, जे तुम्ही असाल ते तुम्ही सांगू शकता किंवा आपल्या मनाने. अहम पुरुषः, अहम शिक्षकः, मम नाम अरुणः. वा वा, सम्यक, उत्तम. पुन्हा पुढे सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. अहम संतोषः, मम नाम संतोषः, अहम सेवानिवृत्तः. अहम सेवानिवृत्तः. उत्तम. अजून कोण आहेत. भवान कह झालाय का. भवान का झालं. भवती का. आता स्त्रीलिंग प्रश्न आहे. भवती का, आपण कोण. अहम गायिका, एक उत्तर आलं आहे इथून. आता आपल्याला बोलायचं आहे. भवती का. ज्या महिला आहेत आपल्या वर्गात त्यांनी उत्तर द्यावं. अहम छात्रा. अहम छात्रा. सम्यक. अजून पटापट उत्तर द्यायची आहेत. आपण आता बोललो तर आपल्याला भाषा येईल आहे. एकच छात्रा आहे, बाकी नाही कोणी. अस्तु, अरे गच्छामः. शब्द परिचयः. वैद्यः, वैद्या. आरक्षिका, आरक्षकः. अभिभाषकः, अभिभाषिका. प्राध्यापिका, प्राध्यापकः. छात्रः, छात्रा. गायकः, गायिका. नर्तकः, नर्तकी.
नर्तका होत नाही हं, इथे लक्ष द्यायचं आहे. नर्तकः, नर्तकी. ठीक आहे. आता वेगवेगळ्या वस्तू समजून घेऊया आपण कशाला काय म्हणतात. आसंदः, आसन्दः, चषकः, पुष्पकः, दन्तकूर्चः, दन्तकूर्चः, दन्तफेनः, दन्तफेनः, स्यूतः, स्तः, स्थालिका, स्थालिका, उत्पीठिका, छुरिका, छुरिका, व्यजनं, व्यजनं, माला, गायकः, वृक्षः, वृक्षः, चमसः, चमसः, कंडोलः, शुकः. कण्डोलः. एक बघा, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग नपुंसकलिंग शब्द कसे ओळखायचे. ज्या शब्दांच्या मागे असे 2 डॉट विसर्ग असेल ते सगळे पुल्लिंग शब्द. त्याला सह, एषः, कह लावू शकतो आपण. आणि जिथे आ असेल किंवा ई असेल, मोठी ई, तालिका मागे आ आहे बघा, उत्पीठिका, छुरिका, माल, हे सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत. देवी, भगिनी, हे सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत. आणि जिथे म हलंत असेल तो नपुंसकलिंग शब्द आहे. व्यजनम पुढे येईल आहे. इथे जसं आसंदः आहे, सह आसंदः, एषः आसंदः म्हणू शकतो. सह चषकः, एषः चषकः. सा स्थालिका, एषा स्थालिका. सा उत्पीठिका, एषा उत्पीठिका. तद्व्यजनम, एतद् व्यजनम. द्विचक्रिका, का द्विचक्रिका, एषा द्विचक्रिका. कपाटिका, तिक्तवर्तिका, अग्निपेटिका, वाटिका, सगळे आकारांत स्त्रीलिंग. आकारांत का बरं म्हणतात, ज्याच्या मागे आ असं उच्चारण होतं. द्विचक्रिका, काय येतो आपल्या मागे तोंडून सगळ्या शेवटी स्वर आ, म्हणून याला आकारांत शब्द म्हणतात. कपाटिका, तिक्तवर्तिका, अग्निपेटिका, वाटिका, सगळ्यांच्या मागे आकार आहे म्हणून आकारांत. इथे लेखनी, अंकनी, घटी, कूपी, दरवी, सगळ्यांच्या मागे काय आलंय, मोठी ई ची मात्रा, ईकारांत. मग याला काय म्हणतात, ईकारांत शब्द. हे पण स्त्रीलिंग शब्द असतात. यानंतर आहे म हलंत. लोकयानम, छत्रम, कंकणम, पुष्पम, सगळ्यांच्या मागे म हलंत आहे. हे सगळे शब्द आहेत नपुंसकलिंग शब्द. ठीक आहे. आपण थोडा अभ्यास करू पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आसंदः, काय प्रश्न येईल मग इथे. आसंद, कः आसंदः. कः आसन्दः, चमसः. चमसः, कः चमसः, कः चमसः. चषकः. कः चषकः, कः चषकः. उत्तम. दन्तफेनः. दन्तफेनः, दन्तफेनः, विसर्ग आहे. फेनः. दन्तफेनः. कः दन्तफेनः. दन्तफेनः. उत्तम उत्तम, सम्यक्. स्यूतः. का स्यूतः, कः स्यूतः. स्यूतः, स्यूतः, कः स्यूतः, कः स्यूतः. माला, का माला. का का माला. माला. उत्तम, सम्यक्. कंसः. कंसः. सः कण्डोलः, कंडोल, अस्तु. कंडोलः. यः कंडोलः. छुरिका. का छुरिका, छुरिका. छुरिका, सम्यक्. उत्पीठिका. का उत्पीठिका. का उत्पीठिका. उत्तम, सम्यक्. वृक्षः. वृक्षः. कः वृक्षः, कः वृक्षः. गायकः. कः गायकः, दन्तकूर्चः. कः दन्तकूर्चः, दन्तकूर्चः, सम्यक्. व्यजनम्. किं व्यजनम्. किं व्यजनम्. स्थालिका. स्थालिका. स्थालिका, का स्थालिका, का स्थालिका. उत्तमं. शुकः. कः शुकः, कः शुकः. उत्तमं, बहु उत्तमं, सम्यक्. किमस्ति. बालिका वा.
एषा बालिका वा न बालिका न बालकः शिक्षकः वा न शिक्षकः न वैद्यः सः वैद्य वैद्यः पाचकः वा आम पाचकः आम म्हणजे हो येस न म्हणजे नाही दूरवाणी वा आम दूरवाणी दूरवाणी वा आम दूरवाणी विद्यालयः वा आम विद्यालयः आम विद्यालयः रामकृष्णः वा न रामकृष्ण न विवेकानंद विवेकानंद अश्वः वा आम अश्वः आम अश्वः आम अश्वः अश्वः लेखनी वा न छुरिका छुरिका गायिका वा न गायिका नसती नर्तकी असती नर्तकी नर्तकी न गायिका न नर्तकी नर्तकी आम हो न नाही नाही वृक्षः अस्ति अस्ति वृक्षः अस्ति आहे फलम नास्ति फळ नाहीये फल नहीं है उसमें वृक्ष हाँ चषकः अस्ति जलम नास्ति वृष्टिः अस्ति वृष्टिः किमस्ति वृष्टिः इत्युक्ते किं वृष्टि म्हणजे काय पाऊस हा वृष्टिः अस्ति छत्रं नास्ति कृष्णफलकम् अस्ति अक्षरं नास्ति कोशः अस्ति धनं नास्ति मस्तिष्कम् अस्ति ज्ञानम् अस्ति स्थालिका अस्ति भोजनं नास्ति नास्ति शरीरम् अस्ति शक्तिः नास्ति तरी किम किम अस्ति किम किम नास्ति वदतु तुमच्या घरी तुम्हाला आजूबाजूला काय दिसतं आता जी वस्तू आपण सगळ्या वस्तूंची नावं बघितली त्यापैकी काय काय आहे तुमच्या घरी ते तुम्ही सांगू शकता व्यजनम अस्ति लेखनी अस्ति दूरवाणी अस्ति नास्ति हा दूरवाणी अस्ति लेखनी अस्ति तदपि किं किम् अस्ति पुस्तकम् अस्ति पुस्तकम् अस्ति किं नास्ति तदपि वदतु नास्ति सांगू अच्छा दोन्ही सांगा अस्ति पण सांगा नास्ति पण काय आहे काय नाही आहे कपाटिका कपाटिका अस्ति वस्त्रमस्ति पत्र अस्ति वस्त्रं वस्त्रं वस्त्र अस्ति सम्यक् लेखनी अस्ति पुनः पूरणी नास्ति पुनः पूरणी नास्ति सम्यक् दंडपट्टिका अस्ति दिव्याला काय म्हणतात ते माहिती आहे छोटा दिवा असतो तो दीपः नास्ति दीपः नास्ति सम्यक् उत्तम ठीक अत्र इथे तत्र तिथे अन्यत्र दुसरीकडे सर्वत्र सगळीकडे कुत्र म्हणजे कुठे या सगळ्यांसाठी प्रश्न एकच आहे अत्र दूरवाणी अत्र अस्ति वृक्षः तत्र अस्ति माता अन्यत्र अस्ति प्रकाशः सर्वत्र अस्ति दूरवाणी कुत्र अस्ति अत्र अस्ति दूरवाणी अत्र अस्ति वृक्षः कुत्र अस्ति अन्यत्र अस्ति अन्यथा तत्र अस्ति प्रधानमंत्री महोदय कुत्र अस्ति अन्यत्र अस्ति अन्यत्र म्हणजे दुसरीकडे इथे नाहीये हा
देवः कुत्र अस्ति? सर्वत्र अस्ति। सर्व देवः सर्वत्र अस्ति। वृक्षः कुत्र अस्ति? तत् वृक्ष तत्र वृक्ष तत्र अस्ति वृक्षः तत्र अस्ति। अस्ति। उत्पीठिका कुत्र अस्ति? का तत्र अस्ति। तत्र अस्ति। दूर उत्पीठिका तत्र अस्ति। स्यूतः कुत्र अस्ति? स्यूत अत्र अस्ति स्यूतः अत्र अस्ति हा, सम्यक्। आसन्दः कुत्र अस्ति? आसन्दः आसन्दः अत्र अस्ति। तत्र अस्ति अत्र अस्ति। युवकः कुत्र अस्ति? युवकः युवकः अत्र अस्ति युवकः अत्र अस्ति। अत्र अस्ति। प्रधानमन्त्री कुत्र अस्ति? प्रधानमन्त्री अन्यत्र अस्ति अन्यत्र अस्ति। हम्म। जननी कुत्र अस्ति? जननी अन्यत्र अस्ति जननी अन्यत्र अस्ति। अस्ति। ईश्वरः कुत्र अस्ति? ईश्वरः सर्वत्र अस्ति ईश्वरः सर्वत्र अस्ति। प्रकाशः कुत्र अस्ति? प्रकाशः सर्वत्र अस्ति प्रकाशः सर्वत्र अस्ति। आकाशः कुत्र अस्ति? आकाशः सर्वत्र अस्ति आकाशः सर्वत्र अस्ति। सर्वत्र, तत्र, अत्र जवळ असेल तर इथे, दूर असेल तत्र तिथे, प्रश्न कुत्र, अन्यत्र म्हणजे दुसरीकडे. हम्म. कळलं? अत्र, तत्र, अन्यत्र, सर्वत्र, कुत्र. कुत्र कुत्र म्हणजे कुठे. हम्म. हम्म. युवकः गच्छति. युवकः किं करोति? युवकः गच्छति युवकः गच्छति. क्रियापदानी सन्ति. क्रिया सुरू आहेत त्या बघायच्या आपल्याला. काय करतोय हा? जातो आहे. युवकः किं करोति? युवकः गच्छति. बालकः किं करोति? आगच्छति आगच्छति. गच्छति म्हणजे जातो, आगच्छति येतो. बालकः आगच्छति. बालकः किं करोति? बालकः पठति। बालकः पठति. पठति बालिका किं करोति? बालिका लिखति. पठति। लिखति. लिहिते ती. लिहिते लिखति. ही क्रिया होती पठती. नंतरची आहे लिखती, लिहिणे. बालिका लिखती. युवती खादती. युवती किं करोति? युवती खादति। खादति. युवकः किं करोति? पिबति पिबति। युवकः पिबति. युवकः पिबति. बालकः किं करोति? क्रीडति. क्रीडति. बालकः किं करोति? बालकः क्रीडति। क्रीडति. पुरुषः उत्तिष्ठति. उपविशति. किं करोति? पुरुषः उत्तिष्ठति. उत्तिष्ठति. उपविशति. उपविशति। उत्तिष्ठति उठतो. उपविशति बसतो. उपविशति बसतो. क्रियापदानि सन्ति. वदति, शृणोति ऐकतो, पश्यति बघतो, स्वीकरोति घेणे, ददाति देणे, चलति चालणे, धावति नमति दर्शयति दाखवणे, नमति नमस्कार करणे. युवकः किं करोति? युवकः गच्छति. बालकः किं करोति? बालकः आगच्छति. बालकः किं करोति? बालकः क्रीडति. बालकः क्रीडति. सम्यक्. क्रीडति. युवकः किं करोति? युवकः उपविशति। उपविशति। अधुना किं करोति? आता बघा काय करतोय. युवकः किं करोति? उत्तिष्ठति। उत्तिष्ठति. आता काय करतोय? युवकः उपविशति. उपविशति.
उत्तिष्ठति उपविशति उपविशति। अश्वः किं करोति? अश्वः धावति अश्वः धावति। बालकः किं करोति? बालकः पश्यति। पश्यति बालिका किं करोति? बालिका नमस्कार करोति। हाँ, बालिका नमति। भवति नमति। एषः किं करोति? एषः ददाति। ददाति एषः किं करोति? एषः स्वीकरोति। हा देतो आहे आणि हा घेतो आहे. ददाति स्वीकरोति. करोति बाकीच्यांसाठी ती लावायचं आहे. गच्छति, लिखती, पठती. पण आपल्यासाठी स्वतःसाठी जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस मी करायचं आहे. जसं श्रीश भवान किम करोति हिने प्रश्न विचारला आहे. हा म्हणतो आहे अहम गच्छामी, मी जातो. गौरी भवती किम करोति? अहम गच्छामी. पुल्लिंग स्त्रीलिंग सारखेच आहे क्रियापद. जसं मराठीमध्ये आहे जातो किंवा जाते, इथे समान आहे. गच्छामी पुल्लिंग सेम, स्त्रीलिंग सेम. अहम गच्छामी. भवान किम करोति? अहम खादामि. अहं खादामि भवान किम करोति? अहम पठामि। पठामि. भवती किम करोति? अहम खादामि. अहम हसामि. रामः, सीता, बालकः, बालिका, भवान, भवती, सह, सा, एषः, एषा या सगळ्यांसाठी आपल्याला ती लावायचं आहे. गच्छति, आगच्छति, पठति, लिखति, उत्तिष्ठति, उपविशति. पण अहम म्हणजे मीचा वापर जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्या सगळ्या तीचा काय होईल? मी. गच्छामी, आगच्छामी, पठामी, लिखामी, उत्तिष्ठामी, उपविशामी. रामः गच्छामी कधीच होणार नाही. अहम गच्छति नाही होणार. रामः गच्छति, अहम गच्छामी. आता आपण एक एक वाक्य म्हणायची आहेत. अहम लिखामी. अहं लिखामि तुम्ही कुठलंही क्रियापद घ्या. अहं गच्छामि अहम गच्छामी. अहं पठामि अहम पठामी. सम्यक. सगळ्यांनी एक एक वाक्य म्हणायचे. अहं अहं उत्तिष्ठति अहम उत्तिष्ठामी. अहम म्हणजे मी. तो मी आपल्याला क्रियापदाच्या मागे लावायचा आहे, लक्षात ठेवायचं. अहम उत्तिष्ठामी. अहं तिष्ठामि उपविशामि अहम उपविशामि. सम्यक. हम पठामि। अहम पठामि. अहं वदामि अहम वदामि. सम्यक. अहं हसामि अहम हसामि. अहं पश्यामि अहम पश्यामि. अहं लिखामि अहम लिखामि. अहं वदामि अहम वदामि. सम्यक. कळलं? अहम म्हटलं की मीच लावायचं आहे. पुढे जायचं. उपविशतु. उपविशती होतं, तीचं काय झालं? तू. उपविशतु म्हणजे बसा. कृपया बसा. आगच्छतु. कृपया आगच्छतु. कृपया स्वीकरोतु. प्रार्थना अथवा आदेश. जेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा काही ऑर्डर आदेश देतो त्यावेळेस काय करायचं आहे? तू लावायचंय. तू प्रत्येक क्रियापदाच्या मागे ती काढून घ्यायचं. आगच्छतु, गच्छतु, करोतु, हसतु, लिखतु, वदतु, उपविशतु, पठतु, पश्यतु. कृपया भवान आगच्छतु. कृपया भवती पठतु. राम कृपया वदतु. महोदय कृपया उपविशतु. मित्र कृपया चलतु. याप्रमाणे आपण एक एक वाक्य बनवू.
कृपया भवान हसतु. हा, सम्यक्. कृपया भवान् हसतु. भवती कृपया भवान क्रोधतु. किं करोतु? क्रोधतु. रोदतु. हा, कुप्यतु. हा, सम्यक्. हम्म. कृपया भवान उपविशतु. हा, कृपया भवान उपविशतु. सगळ्यांनी एक एक वाक्य म्हणायचं आहे. अरुण महोदयांचे 3-4 वाक्य झाले. माता कृपया उपविशतु. माता कृपया उपविशतु. मित्र कृपया चलतु. हा, कृपया चलतु. पुत्र कृपया चलतु. कृपया वाक्यं वदतु. भगिनी कृपया वाक्यं वदतु. बर. पुन्हा. महोदय कृपया उत्तिष्ठतु. हा, महोदय कृपया उत्तिष्ठतु. कृपया वाक्यं वदतु. कृपया प्रश्नं करोतु. महोदय कृपया खादतु. खादतु. सम्यक्. कृपया जलं पिबतु. चायं पिबतु. कृपया पश्यतु. महोदय कृपया पश्यतु. हा, कृपया पश्यतु. सम्यक्. काय फरक आहे? रामः पठति, अहं पठामि. भवान भवती पठतु. राम वाचतो, मी वाचतो किंवा वाचते. आपण वाचा. ठामी. रामः पठति, अहं पठामि. भवान पठतु, भवती पठतु. पठतु. एकेकं पठतु. यथा बालकः गच्छति, अहं गच्छामि, भवान गच्छतु. अशा तिन्ही वाक्य म्हणायची आहे एकेकाने. वाचा. कुठून सुरुवात करायची? संतोष महोदयांपासून. हा हा. राम गच्छति. रामः गच्छति. अहं गच्छामि. रामः गच्छतु. हा, सम्यक्. अरुण महोदय. अरुणः पठामि. नाही, संतोषः पठति. अरुणः पठामि. अहं पठामि. सीता पठतु. सीता पठतु. सम्यक्. पुढे पलक भगिनी. बालकः लिखति, अहं लिखामि, भवान् लिखतु. सम्यक्, उत्तमं. पुढे. प्रकाशः खादति, अहं खादामि. रामः कृपया खादतु. रामः खादति. लक्ष्मणः पिबति, अहं पिबामि. बालिका पिबतु. बालिका पिबतु. उत्तमं. महोदय सर्व पिबतु असं होईल का? नाही, सर्वे पिबंतु ते बहुवचन आहे. पुढचं आहे. बहुवचन पुढे बघू आपण. सध्या एक वचनातच आपण वाक्य करतोय. बालकः क्रीडति, अहं क्रीडामि. पुढचं कोण काय ते झाकल्या गेलं फोटोमुळे. भवान क्रीडतु. भवान क्रीडतु. भवान क्रीडतु. ठीक आहे. कळला? हा फरक कळला का? हो, कळला. संख्या. प्रथमस्ति एकं, द्वे, त्रीणि, चत्वारि, पञ्च, षड्, सप्त, अष्ट, नव, दश. कोण वाचेल? एकदा मी वाचतो. एकं, द्वे, त्रीणि, चत्वारि, पञ्च, षट्, सप्त, अष्ट, नव, दश. सम्यक्, उत्तमम्. दश, विंशतिः, त्रिंशत्, चत्वारिंशत्, पञ्चाशत्, षष्टिः, सप्ततिः,
अशीतिः नवतिः शतम्. आता कोण वाचेल? दशः विंशति दशः नाही, विंशति दशानंतर विसर्ग नाही. जिथे विसर्ग असतो दश दश हा, विंशतिः त्रिशत् त्रिंशत् चत्वारिंशत् चत्वारिंशत् पञ्चाशत् हा, षष्टिः हा, सप्ततिः सप्ततिः हा, अशीतिः अशीतिः नाही अशीतिः हा, नवतिः शतम् आणि शतम् शतम्. शत. तर आपल्याला आधी ही संख्या बघायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्यानंतर 11 12 नंतर बघू. त्यानंतर दश विंशति त्रिंशत् चत्वारिंशत् पञ्चाशत् षष्टिः ही आपल्याला जर संख्या माहिती असेल तर आपण घड्याळ शिकू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यानुसार आपण जसे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बघितलंय. हे एकादश आहे, हे द्वादश. एकादश पंच पंचवादनम पंचवादनम म्हणजे 5 वाजले. कः समयः? पंचवादनम पंचवादनम षडवादनम 6 वर हा षडवादनम सप्तवादनम अनंतरम अष्टवादनम नववादनम दशवादनम. आपल्याला 1 ते 10 जर संख्या बरोबर पाठ असेल संस्कृतची तर आपण वादनम लावून घड्याळही शिकू शकतो. पंचवादनम षडवादनम सप्तवादनम अष्टवादनम नववादनम दशवादनम. एकादश वादनम पण म्हणू शकतो. 12ला द्वादश वादनम. आता मी प्रश्न विचारते, 5 पासून सुरू करते. हा कः समयः? पंचवादनम हा अनंतरम षड हा कः समयः? षड्वादनम कः समयः? सप्तवादनम कः समयः? अष्टवादनम अष्टवादनम. कः समयः? वादनम नववादनम. कः समयः? दशवादनम दशवादनम. कळलं? सपाद पंचवादनम 5:15 म्हणतो ना आपण. सपाद पंचवादनम. कः समयः? सपाद पंचवादनम 5:15 पंचवादनम. कः समयः? सपाद षडवादनम. कः समयः? सपाद षडवादनम. अनन्तरं सपाद सप्तवादनम सपाद अष्टवादनम सपाद नववादनम सपाद दशवादनम. 5 पासून पुन्हा सुरू करूया. कः समयः? सपाद पंचवादनम सपाद पंचवादनम. कः समयः? षष्ठम सपाद षष्ठम षडवादनम. सपाद षडवादनम. हाँ कः समयः? सपाद सप्तवादनम सपाद सप्तवादनम. कः समयः? सपाद अष्टवादनम सपाद अष्टवादनम. कः समयः? सपाद नववादनम. नववादनम. सम्यक्. कः समयः? सपाद दशवादनम. सपाद दशवादनम. सम्यक्. उत्तम. सव्वानंतर काय आहे? 5:30 सार्ध पंचवादनम. 5:30 म्हणतो ना त्याला संस्कृत मध्ये म्हणतात सार्ध.
सार्धपञ्चवादनं सार्धषड्वादनं सार्ध सा अर्ध हा काय? अर्ध सार्ध सार्ध म्हणायचं आपण सार्ध सार्ध हा सार्ध सप्तवादनं सार्ध सार्ध अष्टवादनं सार्ध नववादनं सार्ध दशवादनं पुन्हा 5 पासून सुरू करूया. कः समयः सार्ध पंचवादनम सार्धपञ्चवादनं कः समयः अर्ध षट्वादनं सार्ध षड्वादनं सप्त कः समयः सार्ध सप्तवादनं सार्ध सप्तवादनं पुनः कः समयः अष्ट सार्ध अष्टवादनं सार्ध अष्टवादनं नव सार्ध नववादनं सार्ध नववादनं कः समयः सार्ध दशवादनं सार्ध दशवादनं सम्यक. आता हे 4:45 पावणे म्हणतो ना, मराठीत काय म्हणतो पावणे, हिंदीमध्ये पौने, त्यालाच संस्कृतमध्ये म्हणतात पादोन पंचवादनम. पादोन पंचवादनम 4:45 पादोन षड्वादनम 5:45 पादोन सप्तवादनम पादोन अष्टवादनम पादोन नववादनम पादोन दशवादनम. कः समयः सार्धोन पंच हाँ कः समयः पादोन षट्वादनं षष्ठवादन षड्वादनं पादोन षड्वादनं षण्वादश कः समयः सप्त दोन सप्तवादनं पादोन सप्तवादनं पादोन अष्टवादनं पादोन नववादनं नववादनं पादोन दशवादनं पादोन दशवादनं. सम्यक. पंचवादनं आता आपण काय शिकलो घड्याळ? पंचवादनं सपाद पंचवादनं सार्ध पंचवादनं पादोन षड्वादनं. 45 पंच सपाद सार्ध पादोन पावणे साडे सव्वा आणि जी संख्या आहे पंचवादनम षड्वादनम सप्तवादनम. कळलं आहे? घड्याळ कळली? कळलं कळलं. ऑफ सर. नाही मी स्क्रीन बंद केली आहे. हा हा आज जे जे आपण शिकलो आहोत ते सगळं आपल्याला म्हणायचं आहे, घरी त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यासोबत पुस्तकं सगळ्यांजवळ आहेत का? काय बरेचसे पुस्तक आहेत सगळ्यांजवळ आहेत. हा यात सगळी प्रस्तावना मराठीत दिलेली आहे, ती तुम्हाला वाचायची आहे. त्यानंतर पहिलाच अभ्यास जो आहे, जी आपण क्रियापद आज बघितली, बालः पठती, पान नंबर 9 वर आहे. पान नंबर 9 वर बरीचशी क्रियापद आहेत. बालः पठती, शिष्यः नमती, अग्रजः वदती. दिसलं का तुम्हाला? पुस्तक कोणी आहे का आपल्या वर्गात ज्यांना पुस्तक अजून नाही मिळालं? आहे ताई, हा मला पुस्तक अजून मिळाली नाही. तुम्ही सांगू शकता तुम्ही हो नागपुरात राहता का? नाही, मी पुण्यात आहे. पुण्याला राहता? हाँ तुम्हाला पाठवलं असेल ना मग पुस्तक? नहीं, वो पहुंची नहीं है अभी. यहाँ से बाजार से मैं ले सकता हूँ या मंगा सकता हूँ मैं, अगर, क्योंकि वो कब आएगी पता नहीं. हाँ पुणे में अपना कार्यालय है संस्कृत भारती का, वहां से भी आप ले सकते हो. पुणे में कहाँ पर है संस्कृत भारती कार्यालय? मैं आपको ये भेजूंगी. हाँ हाँ, पता भेज दीजिए, मैं जाके ले सकता हूँ. ठीक है. बाकी अजून कोणी आहे का ज्यांच्याजवळ पुस्तक नाही आहे आपल्या क्लासमध्ये? असं कोणी आहे की पुस्तक नाही आहे? माझ्याकडे तर आहे. सगळ्यांकडे आहे. हो. कृपया आपापले एक व्हिडिओ प्रश्न ऑन विचारू का? करा, तर थोडा मला एक परिचय होऊन जाईल सगळ्यांचा. पहिला जो आपला क्लास होता त्यावेळेस आपण परिचय केला, पण सगळे नसल्यामुळे
आपला एक परिचय द्यायचा आहे आज आपण. अरुण पोफळे. नाम म्हणायचं आहे. मम आणि- नाम अरुण पोफळे हे. अहम अहम हा. सेवानिवृत्त प्रोफेसरला काय म्हणतात? प्राध्यापक. प्राध्यापक. उत्तम. सम्यक. संतोष महोदय, परिचय द्या आपला. मम नाम संतोष मिश्रः। मम सेवानिवृत्त वैज्ञानिकः। अहम सेवानिवृत्त वैज्ञानिकः। सम्यक. उत्तम. एक विचार असा होता. हो, बोला. एक मिनिट, सगळ्यांचा परिचय घेऊ. हा, बोला. अहम अरुण पोफळे हे होईल की काय होईल ते सरनेम? नाही, सरनेम आपण नंतर बोलू. बर. अहम अरुण अरुण पोफळे म्हटलं तरी चालेल. हा, ठीक आहे. आणि सेवानिवृत्त अभियंता प्रोफेसर होईल का? कारण मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो. हा, अभियांत्रिकी प्राध्यापक. अभियांत्रिकी प्राध्यापक. सेवानिवृत्त. सम्यक. पलक भगिनी, स्वतःचा परिचय. मम नाम बोला. मम नाम पलक. अहम छात्रा. बोला. कुत्र निवासः? नागपुरे निवासः वा? नागपुरात राहता तुम्ही? कुठे? आवाज नाही येतो तुमचा. का समस्या अस्तु. एसके कः अस्ति? एसके नावाने कोण जॉईन झालाय? कृपया आपला परिचय द्या. गोंदियामध्ये. अच्छा, ठीक. एसके परिचय द्या कृपया. अस्तु. अत्र महोदय दीपक महोदय, संदीप कुलकर्णी महोदय. अच्छा, संदीप कुलकर्णी महोदयांचा परिचय झाला. दीपक महोदय. मम नाम दीपक खेडेकर। अहम वैद्यः. उत्तम. नागपुरे निवासः? नाही, चिखलीमध्ये. सम्यक. अद्य प्रथम वर्ग. आज तुमचा पहिला वर्ग. हो, आजचा पहिला. राजेश्वरी भगिनी, राजेश्वरी पत्रे भगिनी. हा, कृपया परिचय ददातु. जे आज पहिल्यांदा आले आहे वर्गात त्यांनी कृपया परिचय द्या. आपले 2 वर्ग झालेले आहेत, पण आज पहिलेपासून आपण सुरू केलं आहे. नमो नमः. मम नाम राजेश्वरी. अहम नागपुरनगरे निवसामि। कुत्र? नागपुरनगरे दिघोरी नरसाळा। सम्यक. उत्तम. अद्य प्रथम वर्ग. मी रोजच अटेंड असते. अच्छा. गृहिणी आहात तुम्ही? शिक्षिका? हो, गृहिणी प्लस शिक्षिका. अहं गृहिणी शिक्षिका च. सम्यक. उत्तम. अस्तु तर्हि आपण आता एक विचारायचं होतं. आज सकाळी मेसेज होता की आजचा शनिवार रविवार अवकाश आहे बा म्हणून, आणि थोडस जॉईन करून बघितलं तर चालू दिसलं मला. तर म्हणजे काय प्रॉब्लेम काय होऊन राहिले मॅडम? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. असं आहे, आपला प्रवेश, परिचय, शिक्षा आणि कोविड हे 4 वर्ग आहे, 4 परीक्षांचे. आपली पहिली परीक्षा आहे प्रवेशची. प्रवेशचा वर्ग दर सोमवारी 6 ते 7 होईल. दर सोमवारी. फक्त या आठवड्यात आपला 6 ते 7चा वर्ग नाही झाला, म्हणून तो आज आपण शनिवारी घेतला. नाही तर आपले प्रत्येक आठवड्यात सोमवारी 6 ते 7 संध्याकाळी दर आठवड्यात सोमवारी प्रवेशचा वर्ग होईल. आता पुन्हा परवा आपला सोमवारी वर्ग होईल आणि आता दर सोमवारीच होईल आहे. फक्त या आठवड्यात एक प्रॉब्लेम होता, त्यामुळे तो घेण्यात नाही आला. तो आज आपण शनिवारी घेतला. शनिवार रविवार कुठलाच वर्ग नसतो, बाकीचे दिवस वर्ग असतात. सोमवार ते शुक्रवार अभ्यास वर्ग म्हणून आहे. त्यात ज्यांना रोज शिकायचं आहे त्यांच्यासाठी तो वर्ग आहे. तो पण तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक आहे. पण आपला प्रवेशचा वर्ग दर सोमवारी 6 ते 7च राहील. जे नवीन लोक आहे तुम्हाला विचारणारे,
त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की आपला वर्ग दर सोमवारी होईल आहे आणि 6 ते 7. 6 ते 7 आणि प्रवेश म्हटलं प्रवेश आपला फक्त त्याच्यात स्टोरी येते ना प्रवेश मध्ये? नाही, स्टोरीवाला दुसरा आहे. अभ्यास वर्गामध्ये पंचतंत्र कथा म्हणून आहे, त्यात स्टोरी आहे. तो अतिरिक्त अभ्यास आहे, जास्तीचा अभ्यास. आपल्याला प्रवेश परीक्षेविषयी जो अभ्यास करायचा आहे तो या वर्गात होईल सोमवारच्या. तो फक्त आठवड्यातून 1 दिवस राहील. ठीक आहे? विचारू का? एक हो, विचारू. बोला. भवत्या नाम किम? मम नाम शैलजा. शैलजा. शैलजा पांडे. धन्यवाद. धन्यवाद. अस्तु. तर्हि वयं सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवादाः. पुनर्मिलामः सोमवासरे. सोमवारी पुन्हा भेटूया. धन्यवाद. हरि ओम महोदय.